देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात. अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अभिजित देपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला? सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींकडून चौकशीची मागणी. अभिजित देपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी. तो इतना बड़ा खर्च कहां से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हजार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज समझ में नहीं आती है। इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए। अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी. या आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका, ते संविधानाच्या विरोधात उगारलेलं एक हत्यार. संघाचे सरकार्यवाह अतुल लिमये यांचं वक्तव्य. अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. एकनाथ शिंदेंनी अशा लोकांना समज दिली पाहिजे. युतीमध्ये काम करताना असं वागणं योग्य नाही. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंनी अभिजित देपकेंची भेट घेतल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. अभिजित देपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. देपकेंच्या भेटीवरून शिंदेंकडून शिरसाट बच्चू कडूंची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात काम करते. रोहित पवारांचा निशाणा. अभिजित देपकेंकडे शिरसाट कडूंनी जाणं योग्य नव्हतं. दरेकरांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. खरंच ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते. त्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली. हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही. नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. काँग्रेस नेत्यांच्या कृतीवरून चर्चा उधाण. तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच. बावनकुळेंची टीका. पाय धुणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचेच नाही तर कुणबी समाजातील नाना पटोले यांचे समर्थक आहेत. काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी येते. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. सगळ्यांचा उत्साह बघितला. दांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं स्वप्न नाहीये. सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच. आता चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा. जिम करतोय, सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो. मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. आता पाहूया राजकीय वर्तुळात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू. बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार. तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार. प्रकाश आंबेडकरांची भूमिका. सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी बैठक. सीजेपीचे कोर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्यांसोबत अभिजित देपके चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगरातील देपकेंच्या घरी बैठक होईल. सीजेपीच्या पुढील ध्येय, धोरण, भूमिका ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक. अभिजित देपकेंना राहुल गांधी असेपर्यंत सरकार बदलणं शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. अभिजित देपकेला अजून माहिती नाही आणि कळलं नाहीये की जोपर्यंत राहुल गांधी आहे तोपर्यंत हा बदल मला शक्य दिसत नाही. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून बीएमसी स्थायी समितीच्या बैठकीला आणल्याचा प्रकार. सत्ताधाऱ्यांची नामुष्की की स्थायी समितीत बहुमतासाठी धडपड? सवाल उपस्थित. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या स्वीय सचिवांवर गुन्हा दाखल. एसआरए घराच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप. स्वीय सचिव विश्वनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल. शिवसेना भाजप जागा वाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री आमदार ताकद लावणार. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. शरद पवारांनी भाकरी फिरवली. पवारांकडून पक्षात महत्त्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरूत होणार. 11वं अधिवेशन बंगळुरूत 7 ऑगस्टला होईल. ओबीसींच्या 26 मागण्यांवर चर्चा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ आणि हाणामारी, माझ्या हत्येचा कट रचला गेला, हल्ला करणारा चाकू घेऊन आला होता पप्पू यादव यांचा आरोप। यादव यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मारहाण।